मित्रांनो, सोलापुरातील रेशन परिमंडळ कार्यालय क या ठिकाणी आपण आहोत आता सध्या। भीम आर्मीचे अजय मैंदर्गीकर यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना असे निवेदन दिले आहेत की या कार्यालयातील परिमंडळ अधिकारी 2चे अनिल गवळी हे मोठ्या प्रमाणावर रेशनचा काळा बाजार करत आहेत, असे आरोप अजय मैंदर्गीकर यांनी लावण्यात आलेले आहे। भीम आर्मीचे अजय मैंदर्गीकर यांनी या परिमंडळ क विभागात अधिकारी असणारे अनिल गवळी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत। भीम आर्मीचे असे म्हणणे आहे की नवीन रेशन कार्ड धारकांच्या NPS मध्ये नाव नोंदणीपासून जुने जे कार्ड धारकांचे नाव कमी करण्यात येतोय, या सर्व गोष्टींमध्ये अनिल गवळी हे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करत आहेत। अनिल गवळी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी, असे निवेदन भीम आर्मीचे अजय मैंदर्गीकर यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना दिले आहे। कॅमेरामॅन सद्दाम दंडोतीसह मी आदिल पटेल, सोलापूर। रोल सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे। निवेदन देण्याचे कारण असे की सोलापूरमध्ये राशन धान्य दुकानामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे याचा खुलासा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। माननीय कलेक्टर महोदयांना आम्ही निवेदनामध्ये काही पुरावे देखील दिलेले आहेत। ज्या पद्धतीने सोलापूर शहर क विभागाचे राशन धान्य विभाग आहे, त्या ठिकाणी 48,945 हे राशन कार्ड धारक असताना त्यांची ऑनलाईन फीडिंग फक्त 18,093 लोकांची झालेली आहे। याचा अर्थ उर्वरित 30,000 लोकांची ऑनलाईन फीडिंग न करता त्या 30,000 लोकांचं अन्न अनिल राजाराम गवळी हे क विभागाचे अधिकारी तेवढ्या लोकांचा अन्नाचा काळा बाजार करून महिन्याला 30 लाख रुपयाचा एवढा मोठा भ्रष्टाचार करत आहे। तर असं न होता माझी कलेक्टर महोदयांना विनंती आहे की त्यांनी या बाबतीत संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्याला कठोरात कठोर शासन करण्यात यावं व निलंबनाची ही मोठी कारवाई करण्यात यावी। अजून एक मुद्दा असा की राशन कार्ड हा रजिस्टर नंबर नसलेला असताना देखील त्यांना रजिस्टरला नोंद नसताना देखील तो ऑनलाईन नोंदी करून क विभागाचे अधिकारी अनिल राजाराम गवळी हे किती मोठी फसवणूक शासनाची करत आहेत याचा परिचय आपल्याला येत आहे। तर अनिल गवळीवर फक्त बदलीची नाही तर निलंबनाची कारवाई व्हावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। तर येणाऱ्या 8 दिवसात असं नाही झालं तर मात्र भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने जनतेच्या तोंडचा घास हिसकावून घेणाऱ्या या अनिल राजाराम गवळीची धिंड काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।